आज आपण घोसावळ्याची भजी बनवणार आहोत। हे घोसाळू घेतलेलं आहे मी, अगदी छान कोवळं आहे। हे धुवून मी त्याची सालं काढून घेतलेली आहे। आता ह्याच्या गोल गोल चकत्या करूया। एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून तांदळाची पिठी घातलेली आहे। तांदळाच्या पिठीने आपली भजी खूप छान कुरकुरीत होतात, त्याच्यासाठी आपल्याला सोडा वापरायची गरज पडत नाही। आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडं मीठ घालूया। यामध्ये आपण हळद, लाल मिरची पावडर आणि थोडं हिंग घातलं। थोडासा ओवा घातला आहे, चोळून घातला आहे, थोडीशी कोथिंबीर घातली। हे सर्व मिक्स करूया। हे सगळं मिक्स केलं आहे। लागेल तसं आपण पाणी वापरून भज्याचं पीठ भिजवून घेऊया। भज्याचं पीठ आपण आता हे भिजवलेलं आहे। आता हे 2 मिनिटं आपण चांगलं फेटून घेऊया। तेल गरम करायला ठेवले। आपण ह्याचे हे थोडे जाडसर असे काप करून घेतलेले आहेत। तेल चांगलं तापलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण भजी घातलेली आहे। आता छान अगदी कुरकुरीत तळून घेऊया। तळून झाली आहेत भजी, आता सर्व करण्यासाठी रेडी आहे।